चित्राच्या सुरुवातीला दिलेल्या पेपरला पेन्सिलच्या सहाय्याने रेष तयार करून घेतली. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला वृक्षारोपण करणारी म्हणजे वाकलेली मुलगी आपल्याला काढायचं आहे. तर असा वाकलेला आकार काढून पुढे डोक्याचा आकार काढलेला आहे आणि मग त्या आकाराला हळूहळू आपण मानवी आकार देण्याचा प्रयत्न करूया. तर अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने ड्रॉइंग करायची आहे. पेन्सिल मागे पकडून अतिशय हलक्या हाताने आपल्याला हळूहळू ड्रॉइंग करायचे. पायाचे आकार काढताना वरून खालीपर्यंत बारीक होईल या पद्धतीने पायाचे आकार काढायचे. पायाचे आकार काढून झाल्यानंतर हाताचे आकार अगदी त्याचप्रमाणे पायाचा पंजा आणि ह्या गोष्टी थोडंसं तुम्ही सराव करा, आकार लक्षात घ्या. आता ही मुलगी खाली वाकलेली आहे, या अर्थातच तिचा चेहरा हा खालच्या जमिनीच्या दिशेने त्याचं काढायला पाहिजे आपण. आता आपण चेहऱ्याचा आकार घेऊया आणि चेहऱ्याचा आकार हा आपण या ठिकाणी देत असताना मुलगी काढायची म्हटल्यानंतर तिचे केस हे जमिनीच्या दिशेने थोडेसे आलेले थोडंसं आपण याच्यामध्ये दाखवायचे. अशा प्रकारे आपल्याला पहिला एक आकार आपला तयार झालेला आहे. आपल्याला या परीक्षेला 2 तासाची वेळ असते. मग या ठिकाणी फ्रॉक घातलेली मुलगी आपण या ठिकाणी काढलेली आहे. पायाचे आकार काढून झाल्यानंतर आपल्याला त्या मुलीच्या ड्रेस, स्कर्ट या सगळ्या गोष्टी, त्याचे कोणत्या आकार कोणत्या दिशेने ते झुकलेले आहेत हे या ठिकाणी आपण काढून घ्यायचं आहे. आता याच आकार हा आपण काढल्यानंतर हा आकार आपल्याला बाजारातून भाजी घेणारी मुलगी त्याच्यासाठी सुद्धा आपण हाच आकार काढू शकतो. त्यामुळे या आकाराची तुम्ही प्रॅक्टिस करा. हा मानवी आकार तुम्ही सहज काढू शकता. आता या ठिकाणी ह्या मुलीचा एक मानवी आकार आपला सहज पूर्ण झालेला आहे. आता या ठिकाणी वृक्षारोपण करती म्हणजे एक त्या ठिकाणी छोटंसं झाड आपण काढूया. बघा, एकदम मध्यभागी असं झाड न करता एका साईडला केलंय. त्यानंतर आपण दुसरा मानवी आकार काढायचा आहे की जो या मुलीच्या दिशेकडे याचा चेहरा आहे. एक गोल आणि ही रेषा करून घेतलेली आहे. जरा नीट बारकाईने बघा. आणि याच्यामध्ये त्यालाच आपण हात तयार करून घेऊया. नंतर याचे कपडे काढून झाल्यानंतर नको असलेल्या रेषा आपण खोडून टाकूया. आता पायाचा आकार घ्यायचा आहे आपल्याला. पायाचे आपण याचं कच्चं ड्रॉइंग केलेलं आहे. त्या ठिकाणी आपण ही जी पॅन्ट त्याची घेतलेली आहे आणि हे त्याचे पंजे. आता याच्यावरून आपल्याला त्या विद्यार्थ्याला किंवा त्या चित्रामध्ये त्याचा चेहरा त्या दिशेने असलेला आपल्याला काढणं अपेक्षित आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये चित्राची हालचाल या ठिकाणी दिसली पाहिजे. आपल्याला A ग्रेड घेण्यासाठी या छोट्याशा बारकाव्यांच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आता आपण या ठिकाणी त्या मानवी आकृतीचा चेहरा तयार करून घेऊया की जो चेहरा एका दिशेला वळलेला आपण काढायचा आहे. तर या ठिकाणी मी टोपीवाला माणूस काढतोय. ग्रामीण भागामध्ये टोपी काढल्यानंतर त्याचा चेहरा आणि त्याचे केस, जेणेकरून त्याचा चेहरा त्या दिशेला ओढलेला पाहिजे. अशा प्रकारे आपण मानवी आकाराची काढण्याचा सराव करायचा आहे. या पद्धतीने तुम्ही आकार काढण्याचा प्रयत्न करा. आपल्याला एक 5-6 आकार आपल्याला सहज काढता येतील अशा पद्धतीने त्याचा सराव करा. आता या व्यक्तीच्या हातामध्ये झाडांना पाणी घालण्याचा जो जार आहे तो आपल्याला काढायचा आहे. हात अगदी त्या जारपर्यंत आलेले आहेत. मग त्या ठिकाणी तो हात त्या जारला पकडलेला असावा आणि जार हा हातामध्येच पकडलेला असं दिसायला हवं. आता हे काढून झाल्यानंतर आपल्याला या चित्राच्या सोबत आणखी एक मुलगी या ठिकाणी आपण दाखवायची काढताना. तर बघा,
ती मागच्या बाजूला उभी आहे, त्यामुळे तिची उंची आपल्याला कमी घ्यायची आहे. अशा प्रकारे अतिशय साधा आणि सोपा आपल्याला आकार मुलीने फ्रॉक घातलेला आहे आणि ती मुलगी मागं असल्यामुळं तिचा शरीराचा काही भाग हा झाकलेला आहे. अर्थातच तो आपल्याला काढण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने आपण तिसरा मानवी आकार काढला आहे. आता याची जमीन या चित्रामधली दाखवली पाहिजे आणि ह्या जमिनीच्या सोबत मागं घरं वगैरे हे आपण चित्राचे सौंदर्य वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण काढू शकतो. आता हे एक छोटंसं घर या ठिकाणी मी काढतो. तुम्हालाही तुमच्या आवडीचं घर आपण या ठिकाणी काढायचं. त्याचा आकार हा छोटा असला पाहिजे. ते घर मागच्या बाजूला आहे असं आपल्याला भासलं पाहिजे. त्यामुळे त्याचा आकार हा लहान काढायचा. अशा पद्धतीने वरती ढगसुद्धा आपण काढू शकतो. म्हणजे मागील चित्राच्या बॅकग्राऊंडचे आपण 3 भाग केले. पहिला भाग खालून जमीन, त्यानंतर मध्ये आकाश म्हणजे मोकळा भाग आणि वरती ढग असे 3 भाग या ठिकाणी केलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला आपण स्मरणचित्रामधले ह्या गोष्टी